ऑलवेज इट गोज लाईक गोव्याच्या जमिनीवर पहिल्यांदा पाय ठेवलेला आहे. फिलिंग एकदम जबरदस्त आहे, मी शब्दामध्ये सांगू नाही शकत. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे 25 तारीख आणि संध्याकाळचे 4 वाजले. तुम्हाला मी 2-3 ब्लॉग अगोदर बोललेलो की मी पहिल्यांदाच स्टेटच्या बाहेर जाणार आहे. तर पहिल्यांदा स्टेटच्या बाहेर म्हणजे स्वतःची गाडी घेऊन. आज तो दिवस आला आहे. तुम्ही थंबनेल वगैरे बघितला असेल की मी आज चाललो आता गोव्याला. तर माझ्यासोबत आहे आता भावेश पाटील उर्फ बाटली आणि सुदीप भगत उर्फ भगत. तर काय बोलतो वाटली, कसं वाटतं, एक्साइटमेंट किती आहे तुला? मजा येते. बघू आता 4-5 दिवस फुल ऑन. भगत 2 शब्द बोल. 2च शब्द. नाही खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच जातोय गोव्याला, तर फुल एन्जॉय करायचा एकदम प्लॅन केला आम्ही, तर करून येऊया. तर आता आम्ही मंदिरात वगैरे जाऊन आलोय आणि गाडी इकडे रेडी आहे, सामान वगैरे सगळं भरलंय आणि बाबू आम्हाला सोडायला आलाय सी ऑफ करायला. तर बाबू चल ना तू पण. तर बाबूचा जय महाराष्ट्र भेटलाय आम्हाला आणि मी तुम्हाला पटकन हिमालयनबद्दल एक अपडेट देतो. तर हिमालयन बघा इकडे उभी आहे आपली. तर याच्या डिस्प्लेबद्दल सांगायचं झालं तर लास्ट 17 तारखेला याचा डिस्प्ले बंद झालेला आणि मी त्यानंतर लगेच आयवीला गेलो. तरी पण मी माझ्या मित्राला एका पाठवलेलं कंपनीमध्ये. तर तो बोलला की डिस्प्ले चेंज करायला लागेल, 20,000 काहीतरी डिस्प्ले होतो. पण त्यांनी तो ऑर्डर केला, त्याला यायला अजून 15 दिवस तरी लागतील. तर मी गोव्यावरून येईपर्यंत तो डिस्प्ले पण येईल आणि मी खूप मिस करणार आहे माझ्या गाडीला. कारण मी ऑलमोस्ट जेव्हापासून गाडी घेतली 3 महिने होतील आता, मी रोज बाईक घेऊन फिरतो. तर आता 5 दिवस मी खूप मिस करेल हिमालयनला. तर फायनली मी आता बघतो. आणि चला आता आपण नारळ वगैरे फोडूया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी काय काय आहेत त्या मी तुम्हाला गाडीमध्ये सांगतो. तर आता 4:21 झालेत आणि किलोमीटर झालेत 33,334. ॲक्च्युली काल आम्ही जेव्हा CNG भरायला गेलो तेव्हा 333 बरोबर होता. 5-3 दिसत होते आणि आम्ही 3 मित्र. तर ठीक आहे, ते 1 किलोमीटरचं पुढे मागे झालं तर काय नाही. तर आता आम्ही 4:21ला निघतोय. बाबू इकडे उभा आहे व्हिडिओ काढायला. आडवी काढ व्हिडिओ. तर चला निघूया आता आपण. गणपती बाप्पा बाय. बाबू बाबू इथे बाबू तर आता अटल सेतूला लागलो आम्ही लोक. हा एक बनलाय तो खूप चांगला झालाय कारण आम्हाला माझ्या घराच्या जवळच आहे. फ्रीवेला कनेक्टेड आहे. ते आम्हाला बरं पडतं मुंबईच्या बाहेर जायला. तर आता हा रस्ता डायरेक्ट पनवेलला बाहेर निघाला. तर तुम्हाला वाटत असेल आम्ही एवढ्या ऑड टाईमला का निघालो, कारण आता 4:30 वाजून गेले. तर याचं कारण असं आहे की आम्ही उद्याची बुकिंग केली आहे. म्हणजे 26 तारखेला आम्हाला तिकडे 10 वाजता का 11 वाजता चेक इन आहे. म्हणून आम्ही आत्ता निघालोय. कारण त्याचं रिझन हे आहे की आरामात जायचं, आम्हाला काही घाई करत नाही जायचं. एकतर आम्ही फर्स्ट टाइम चाललोय आणि मुंबई गोवा हायवेने जाणार आहेत. ते आजूबाजूचे जे सीन आहेत, जो पूर्ण कोस्टल रोड आहे तो आम्हाला बघत जायचा आहे. तर रात्री माहिती आहे मला एवढं जास्त बघायला नाही मिळणार, पण आरामात म्हणजे पूर्ण रात्र थोडं रेस्ट पण करायचं आहे आणि थोडं थांबत असं आम्हाला. आणि CNG वर आम्ही जाणार आहे, पूर्ण ट्राय करणार आहे की CNG कुठे कुठे मिळतो आणि ते मी तुम्हाला पण सांगेन. तर तिकडे एकदम पीक सीझन मध्ये जायचं कारण हेच आहे की आता आम्ही 25 तारखेला चाललोय. 30 तारखेपर्यंत आम्ही तिकडे असणार. तर हा एकदम तिकडचा पीक सीझन आहे. तर तिकडच्या मेन सीझन मध्ये तिकडे काय काय मजा करायला असते, काय एन्जॉयमेंट असते तेच तर आम्हाला बघायचं आहे. म्हणून आता आम्ही पीक सीझनला चाललो. तर हे तर त्याचा मेन रिझन आहे. बाकी मी नंतर पण कधीतरी जाईलच जेव्हा ऑफ सीझन असेल तेव्हा मग एक वेगळी एन्जॉयमेंट असेल. पण सध्या तर आम्हाला तेच रिझन होतं की यांचं पण आता जॉब आले आहेत दोघं पण. त्यांना सुट्ट्या बऱ्याच बाकी होत्या त्यांच्या, जवळजवळ महिन्याभराच्या. तर त्या सुट्ट्या पण त्यांना युटिलाइज करायच्या होत्या आणि आम्ही स्कूल फ्रेंडच्या 3 पण. तर आम्हाला पण वर्षातून एकदा ट्रिप काढायचीच होती. तर मग हा आम्हाला परफेक्ट टाइम मिळाला. तर आम्ही खूप मजा करणार आहे, खूप धमाल करणार आहे. 5 ते 6 व्हिडिओज टाकणार आहे मी. याची पण एक वेगळी सिरीज बनवणार. एन्जॉय करूया आता आपण सगळेच. तुम्ही पण चला आमच्यासोबत गोव्याला. तर
तर आता वडखळ क्रॉस केलाय आम्ही, आणि जेव्हा आपण जुन्या हायवेने इकडे यायचो तेव्हा 100 किलोमीटर क्रॉस होऊन जायचे, पण आता आम्ही अटल सेतूने आलोय म्हणून आता 80 किलोमीटरच झालेत. तर तेवढा 20 किलोमीटरचा पॅच वाचला, परत तेवढी मुंबईतली ट्रॅफिक वाचली. इकडे आता बघायला गेलं तर आमच्या तिघांमध्ये मी एकटाच एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे. दोघं एकदम गाडी चालवण्याच्या बाबतीत फ्रेशर आहेत. त्यांनी म्हणजे थोडीफार गाडी चालवायची कशी आणि चालवली आहे गाडी, पण एवढा एक्सपिरियन्स नाही त्या दोघांना. तर बऱ्यापैकी मलाच जास्त कव्हर करायचं आहे, आणि अजूनपर्यंत तरी आमचा थांबायचा विचार नाही. तर मित्रांनो, प्रत्येक कोणत्या तरी जागी जायचं काहीतरी मोटिव्ह असतं. त्याचप्रमाणे गोव्याला जायचं पण कोणाचं, या दोघांचं पण काहीतरी मोटिव्ह असेल. मी या दोघांना विचारतो गोव्याला जायचं काय मोटिव्ह आहे. अत्री, तुझं काय मोटिव्ह आहे गोव्याला जायचं? माझं तर मेन मोटिव्ह, थांब ना माझं संपू दे मग बोल ना. हा बोल. हा, तुझं मोटिव्ह काय आता बोल. वाह. तर माझा गोव्याला याचा मेन मोटिव्ह तर हेच आहे की मला तिकडचे बीच फिरायचे. तुम्ही जर माझा इंस्टाग्राम प्रोफाईल पण बघितला असेल, आणि मी मोस्टली ज्या ठिकाणी पण जातो ना, तर मी बीचच्या ठिकाणी खूप जातो. तर मला बीच फिरायला आवडतात. तर माझा मेन तर ते मोटिव्ह आहे. आणि अजून तिकडची मला नाईट लाईफ बघायची आहे की तिकडे काय काय असतं. एवढं नाव आहे गोवा गोवा जे बोलतायत, मी अजूनपर्यंत कधी गेलो नाही. तर फर्स्ट टाइम बघूया आता तिकडे काय काय सीन आहे. तर माझा मेन तर हे 2 मोटिव्ह आहेत की मला नाईट लाईफ बघायची आणि बीच मला खूप फिरायचे तिकडचे. एवढा बीचच फिरायचं तर अलिबागला गोव्याला चाललंय. ए बघा आयटम सोबत गर्लफ्रेंड सोड. अरे मॅप बघतो. मॅप माहिती आहे इथे काय चालू आहे. मी विचारतोय, हा, तुझं गोव्याला जायचं मोटिव्ह काय? गोव्याला जायचं मोटिव्ह असं. फुटेज खाऊ ना लवकर सांग. अरे फुटेज, अबे रील भरते, बोल लवकर. खरं वाला सांगू की खोटं वाला सांगू? तुला जे सांगायचं, जे मोटिव्ह असेल ते सांग. हा, मग मला गोव्याला, मला तर भाई क्लबिंग करायची, नाईट लाईफ बघायची मला नॉर्थ गोव्यामध्ये. की कसं असतं, एवढे जण बोलतात ना की नॉर्थ गोव्यामध्ये मजा आहे आणि साऊथ मध्ये जा तर साऊथ मध्ये रिलॅक्स करायला मिळेल तुला. तर एकदा साऊथ मध्ये पण बघायचंय आणि नॉर्थ मध्ये. आणि स्पेशली मला गोव्याचं जे गोवन फूड आहे मला ते ट्राय करायचंय की कसं असतं ते. सगळेजण बोलतात की गोव्याला जाऊन कोणत्याही रेस्टॉरंट वगैरे मध्ये बसण्यापेक्षा कोणतं तरी ऑथेंटिक गोवन कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसा आणि खाऊन बघा, काय जबरदस्त लागतं. ते तर तुमच्यासाठी झालं. बोरिंग बोरिंग. तर आता 104 किलोमीटर झालेत आमचे, आणि आमचा थांबायचा प्लॅन तर नव्हता, पण एक CNG पंप आम्हाला दिसला इकडे महानगरचा. तर म्हणून आम्ही थांबलो इकडे. आता गॅस भरतोय आणि तुम्हाला मी आता पूर्ण खर्च पण सांगतो की ट्रिपला किती होणार आहे. आता किती CNG बसेल तो तुम्हाला सांगतो. सुदीप, काल आपल्याला किती रात्री CNG कितीचा भरला आपण? रात्री आपण CNG भरलं नाही 545, 550चा काल रात्री CNG भरला, आणि 15 लिटर म्हणजे 1500च्या आसपासचं पेट्रोल टाकलं. तर पेट्रोल काय अजून यूज नाही झालं, पूर्ण वेळ CNG वरच चालवतं. आणि अजून खायला आम्ही जे घेतलंय चटर फटर ते काहीतरी 500-600 रुपयाचं आहे. त्याचे किती अमाऊंट आहे? 1000 पर्यंत. 1000. मगाशी मी तुम्हाला बोललो की चांगला रस्ता आहे, पण त्यानंतर आम्हाला मध्ये मध्ये एवढे बेकार पॅचेस आहेत. तर या पॅच मध्ये नुसतं समजली कसं तर करून दाखव यांना. इट गोज लाईक. तर बघूया आता. मी जेव्हा गणपतीपुळेला गेलेलो लास्ट टाइम 2 वर्ष अगोदर, तेव्हा आम्ही एका हॉटेलला थांबलेलो. गार्डन रेस्टॉरंट होतं. तर तिकडे आता आमचा थांबायचा प्लॅन आहे. ते यायला अजून अराउंड अर्धा तास असेल, आणि आम्ही ज्या हिशोबाने आम्ही चाललोय तर आमचे 100 मिनिटामध्ये 100 किलोमीटर पहिले कम्प्लीट झाले. तर एवढ्या स्पीडनीच आम्हाला नाही जायचंय, म्हणून आता आम्ही तिकडे चांगलं 3-4 तास थांबू आणि जेवण पण तिकडेच. म्हणूनच रस्त्यात खड्डे येतात. तर आरामात आम्हाला स्लो डाऊन व्हायचंय. तुम्हाला मी जसं गाडीमध्ये बोललो की एक हॉटेल आहे माहितीचं, तर इंदापूरला पोचलो आम्ही. आणि हॉटेल मल्हार बगीचा नाव आहे. इकडे लास्ट टाइम पण मी आलो. इकडचं मला वेगळी गोष्ट एक आवडलेली की हे पूर्ण नेचरमध्ये, म्हणजे असं
बगीचा टाईपमध्ये यांनी हॉटेल बनवलंय. तर तुम्हाला ते मी सिनेमॅटिक स्टेशन दाखवतो. तर ही गोष्ट मला चांगली वाटली आणि एक असं जागे असं एक थोडं हट टाईप केलं आहे लोकांनी झोपडीसारखं, त्याच्यामध्ये आम्ही लोक बसलो आहे. तर टेस्ट पण इकडची चांगली होती. आता जेवण वगैरे झालंय आमचं. तर आजचं बिल आमचं 840 झालंय जेवायचं. काहीतरी जास्तच खाल्लंय, मसाला पापड वगैरे सगळं मागवलेलं. तर समोर इकडे मला बॉनफायर दिसतोय, तर तिकडे थोडा वेळ आम्ही थांबू. आणि आता 8:45 वाजलेत, आम्ही एकदम आरामात मागवला. थोडं फिरलो इकडे. आता तिकडे बॉनफायरच्या इकडे बसूया आणि मग निघूया. जवळजवळ निघाल्यापासून 275 किलोमीटर झालेत. आणि जसं आम्ही इंदापूरला खायला थांबलेलो, तिकडून आम्ही पुढे निघाल्यानंतर आम्हाला भरपूर CNG पंप दिसले. त्याच्या अगोदर पण होते. आम्हाला वाटलं की आता मिळेल, पण आता खरंच गरज आहे तर मग तिकडे पण जातो. CNG पंप बंद आहेत सगळे, कारण आता 11:30 वाजलेत आणि मला वाटतं हे लोक रात्रीचं बंद करून निघतात. तसं बघायला गेलं तर अर्धी टाकी आहे आमच्याकडे CNGची, पण काय नाही, आता बघूया कुठे मिळते का. नाहीतर मग रात्री बंद असेल तर जसं आम्ही पेट्रोल भरून ठेवलं आहे त्याचं काही टेन्शन नाही. आणि रस्त्याचं बघायला गेलं तर जसं आम्ही जेवून निघालो, रस्ता एक नंबर आहे. मध्ये घाट पण लागतात. आणि भले आता इथे स्ट्रीट लाईट आले, जिकडे स्ट्रीट लाईट पण नसते तिकडे रस्ता पण चांगला गेलेला आहे. इकडे मध्ये टोल आहेत पण ते बंद आहेत. तर रस्ता जबरदस्त आहे, रस्त्याचं काय टेन्शन नाही. फक्त एकच आहे, हे सगळे सिमेंटचे रस्ते आहेत, डांबराचा रस्ता कुठे नाही. तर आता बघितला हा CNG पण बंद आहे, इकडे संपलाय लिहिलंय. तर तिकडे आता जाऊन त्यांना विचारतो. आणि आता आम्ही चिपळूणला पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट चिपळूण क्रॉस केलाय. तर त्यांना आता विचारूया आपण की इथे जवळपास कुठे मिळेल का. इकडे पुढे कुठे मिळेल CNG पुढे आहे का इथे? पुढे तिथे धामणीला किती किलोमीटर असेल? 20. ठीक आहे, चालेल. गोव्या साईडला चालेल, ठीक आहे, थँक्यू. तर आता ते लोक बोलले तर आहे 20 किलोमीटर पुढे आहे. तर बघूया आता मिळतंय का. तर फायनली तर त्या माणसाने आम्हाला बरोबर इन्फॉर्मेशन दिलेली. बरोबर 20 किलोमीटर नंतर आम्हाला मिळाला एक CNG पंप. आणि आता जवळजवळ 12 वाजून गेलेत. तर चालू आहे इकडे. आणि कुठली लोकेशन आहे एक्झॅक्ट मला माहित आहे, धामणे ही लोकेशन आहे. तर इकडे आम्हाला मिळालं. आणि आम्हाला नॉझल मिळत नव्हता, चुकीचा सायकलचा नॉझल लावत होतो आम्ही कारच्या टायरला. कसं वाटतं? सरक बघ. एक PSI पण हवा चढत नव्हती. हा माझ्या मागचा जो पेट्रोल पंप आहे तो एकदम आम्हाला देवासारखा भेटलाय. आणि इकडे सगळं आहे, पेट्रोल, डिझेल, CNG सगळं आम्हाला मिळालं. प्लस एवढं रात्रीचं पहिल्यांदा मी बघितलं की हवा पण आहे इकडे. तर पण माणूस इकडे झोपलाय तर काय नाही, आम्ही स्वतःच हवा भरली. पण बाकी ठिकाणी ती मशीन पण बंद असते. तर मशीन पण प्रॉपर हाय चालू. 4 टायरमध्ये कमी झालेली हवा, तर हवा पण भरून घेतली आहे मी. आणि या सगळ्या गोष्टी पण चेक करायच्या असतात मधून. तर आता असं झालं आहे की आम्ही जर आता निघालो इकडून नॉनस्टॉप तर तिकडे सकाळ होईपर्यंत आरामात पोहोचणार. म्हणजे 5 वाजेपर्यंत आम्ही तिकडे पोहोचू शकतो. मग प्रश्न हाच आहे की मग तिकडे एवढ्या लवकर पोहोचून करायचं काय. तर बघूया आता तिकडे बीचवर वगैरे जाऊ. आणि हे लोक इकडे थोडी मस्ती करतात. तर बघूया आता तिकडे डायरेक्ट गोव्यालाच जाऊ आता, कारण मध्ये इकडे थांबायला काय हाय नाही. पूर्ण आजूबाजूला जंगल टाईपच. रात्रीची
2:30 वाजलेत. तर मध्येच आम्ही थोडा रस्ता चुकलेलो, म्हणजे जिकडे आपण सावर्डेला लास्ट CNG भरला त्याच्यानंतर तो आम्हाला गुगल मॅप्सच्या सावर्डेसाठी CNGसाठी 10 किलोमीटर पुढे घेऊन गेला. मग नंतर त्या रस्त्याने आम्ही जसं गेलो होतो तर आम्ही कोल्हापूर साईडला पोचलो. तर आमचा NH66 सुटला. तर मग आम्हाला परत बोललो NH66ला यायचं, कारण तिकडे पूर्ण घाट होता. रोड चांगला होता तिकडे, पण लाईट नव्हती आणि पूर्ण जवळजवळ 1-1.5 तास आम्ही घाटामध्येच होतो. तर परत बोललो आम्ही NH66ला जाऊया. तर ओनीवरून आम्ही परत NH66ला कनेक्ट केलं. जसं आम्ही परत NH66ला रिटर्न आलो तसं आम्हाला प्रॉपर 3 लेनचा रोड मिळाला. लाईट वगैरे सगळे इकडे प्रॉपर आहे. आणि मध्येच आम्हाला हा एक महानगर गॅस भेटला. तर रात्रीचे 2:30 वाजले तरी पण चालू आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आता इथे आम्ही गॅस फुल केला परत एकदा. तर आम्ही गोव्याला पूर्ण CNGवरच पोचणार आहे. तर आता गोव्यात फक्त CNG असायला पाहिजे. आता थोडीफार अक्काबाई डोळ्यावर यायला लागले, झोप येते मला पण. तर इकडून हार्डली 150-160 किलोमीटरच गोवा बाकी आहे. म्हणजे जो आमचा हॉटेल आहे तो, आमच्या हॉटेलचं नाव क्लिशर हॉटेल आहे. तर ते इकडून हार्डली 150 किलोमीटरच आहे. तर थोडा वेळ आता आम्ही इकडेच थांबू, कारण आता कायच करणार, इथे हायवेला तर कुठे थांबू नाही शकत. हीच थोडी जागा वाटते, लाईट वगैरे पण आहे इकडे प्रॉपर. तर आणि इकडे थोडा वेळ झोप काढतो गाडी. तर आता मस्त 2-2.5 तास झोप झाली आहे. मी तो लास्ट जो सीन शूट केला त्यानंतर डायरेक्ट मागच्या सीटवर जाऊन झोपलो. पण नंतर हे दोघं पण पुढे येऊन झोपलेले. तर आता हा बघा CNG पंप पण बंद झालाय. तर तो माणूस बंद करताना तसं आम्हाला बोलून गेलेला की काय करताय तुम्ही, तर तिकडून आहे ती रस्सी वर करून बाहेर निघायचंय. तर आता सकाळ झाली आहे, प्रॉपर 5 वाजलेत. आता तिकडे जाईपर्यंत चेक इनचा टाइम का होऊन जाईल. तर एक प्रकारे बरंच झालं, आम्हाला झोप पण झाली आमची. तर इकडे गाडी लावली आहे. टोल तुम्ही बघितला बोलत होतो, तर हा 5वा टोल आहे जो आम्हाला लागलाय. आणि हा पण बंद होता. तर इकडे 5 टोल असेच बंद आहेत. तर त्याचं काय कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर अत्रीमुळेच्या चॅनलवर फर्स्ट टाइम मी माझी गाडी घेऊन स्टेटच्या बाहेर आलोय गोव्याला. तर रडायला माहित आहे, फिलिंग एकदम जबरदस्त आहे. मी शब्दामध्ये सांगू नाही शकत तुम्हाला. आणि पहिल्यांदाच आम्ही म्हणजे मित्रांचा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झालाय. की लोक बोलतात गोव्याचा प्लॅन कॅन्सल व्हायसाठी बनलेला असतो. आम्ही पहिलाच प्लॅन बनवला आणि तो डायरेक्ट सक्सेसफुल झाला. आम्ही गोव्यात एंट्री केलेली आहे. टाळ्या टाळ्या टाळ्या. जमिनीवर पहिल्यांदा पाय ठेवलेला आहे, मी तर ठेवला आहे. आता तुमचा अत्रीमुळे ठेवतोय. वा 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 टाळ्या. तर जबरदस्त एक्सपिरियन्स होता आतापर्यंत. आणि आता आम्ही ॲक्च्युली हॉटेलच्या चुकीच्या साईडला आलो आहे. इथून आहे ते हॉटेल दिसतंय, आम्ही या लोकांनी जाऊन बघितलं. पण आता त्याला फोन केलेला, तो बोलला की आप गलत साईड में हो. तर तो कोणाला तरी पाठवतो इकडे घ्यायला. तर आम्ही पलीकडच्या साईडला जाऊ, हॉटेलच्या बाहेर पार्किंगला लावू गाडी. त्याला आम्ही बोललो की लवकर चेक इन करू शकतो का, तर तो नाही बोललाय. चेकिंगसाठी तर नाही बोललाय. आता 8 वाजलेत आणि तिकडे ऑलरेडी त्यांचे गेस्ट आहे वाटतं. तर ते 10:30 वाजता चेकआउट करतील. तर त्यानंतर आम्हाला रूम मिळेल. तर तोपर्यंत थोडंफार इकडेच फिरणार. आणि या लोकेशन बद्दल बोलायचं झालं ते प्रॉपर गोवा सिटीमध्ये आतमध्ये. तर बघूया आता थोडं. आम्ही पहिले तर हॉटेलला जातो, गाडी तिकडे पार्क करून मग फिरतो. तर आता हॉटेलजवळ येईपर्यंत 8:30 वाजले. हे बरंच आतमध्ये हॉटेल. आणि हे माझ्या मागे बघताय क्लिशर लिहिलं हे हॉटेल आहे. आणि इकडे गाडी आहे ती आता जाईल I-20 दिसते, तर तिकडे गाडी लावेल मी. सध्या तर इकडे लावले. आणि हे बीचच्या समोरच एकदम हे हॉटेल आहे. तर इकडे हा बीचला जायचा रस्ता आहे. तर आता आम्ही थोडं तिकडे बीचला जातोय. तर गाडी लॉक केली होता.
तसं बघायला गेले तर एवढं थकलो नाही, कारण मध्ये 3 तास झोपलेलो आपण. थोडीफार आता झोप तर आली आहे, कारण पूर्ण ड्रायव्हिंग वगैरे करत होतो त्यामुळे. आणि हा बीच एकदम जबरदस्त दिसतोय. तर काय ना, अजून दीड तास अजून काढायचा आहे आम्हाला इकडे. तर बीचवर एन्जॉय करू, थोडं बसू वगैरे आणि मग जाऊन डायरेक्ट रूमवर झोपू. तर तुम्हाला रूम पण मी दाखवतो थोड्या वेळामध्ये. चार दिवसाचे सगळं पाठवणार आपल्याला, 4 रस्ते पाठवणार आहे तिकडचे अजून. तुम्ही मगाशी बघितलं आम्ही बीचला गेलो, त्यानंतर बीचवरून बाहेर आलो आणि मेन जी सिटी टाईप आहे तिकडे गेलो. तिकडे नाश्ता केला, मेदूवडा केला. इकडचं जेवायचं काहीतरी बघायला लागेल, कारण एवढा तो आवडला नाही आम्हाला, कोणालाच नाही आवडला तो. आपल्यासारखा मुंबईसारखा नव्हता. तर ठीक आहे, काय नाही, त्याचं पण काहीतरी जुगाड करू आम्ही लोक. आणि आता त्यांनी आम्हाला 9:30 वाजताच चेक इन करून दिला. तर तो जायच्या आधीच बोललेला की आधे घंटे में हो जाएगा आ जाओ. तर 9:30 वाजता आम्ही चेक इन केलं आणि या रेटमध्ये आम्हाला या टाईमला स्वस्तामध्ये हेच हॉटेल मिळालं. तरी माझं जेवढं एक्सपेक्टेशन होतं त्यापेक्षा चांगलं. आता मी इकडे रूमच्या बाल्कनीमध्ये बसलो आहे, तिथे समोर तुम्हाला बीच आहे. तर इकडे बीच व्ह्यू हॉटेल आम्हाला थोडक्यात मिळालं आहे. तर ही रूम कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. तर ही अशी काहीतरी आमची रूम आहे आणि याचा वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठा आहे, वायफाय पण आहे इकडे. तर सध्या जर आता झोप आली आहे भरपूर, तर आता इकडे आडवा पडणार आणि जो झोपणार तो जेव्हा उठेल तेव्हा मग मी नेक्स्ट व्लॉग चालू करेल. आणि मग त्यानंतर आज आमचा प्लॅन आहे इकडे जवळपासच नॉर्थ गोवामध्ये फिरायचं. तर अजून काय काय गोष्टी तुला हळूहळू सांगत जाईल. तर ही व्हिडिओ आपली इथपर्यंत होती. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी आता तुम्हाला गोवा फिरवणार आहे. बाय बाय.